दुबई चॉकलेट. How many mountains? नमस्कार मंडळी, जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगते. मी पूर्वा, सध्या नेदरलँड्समध्ये राहते. माझ्या व्लॉग्सद्वारे मी तुम्हाला इथलं डच कल्चर कसं आहे, इथलं क्लायमेट कसं आहे, ॲज अ मराठी फॅमिली म्हणून आम्ही इथे कसे राहतो हे दाखवण्याचा प्रयत्न करते. माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही व्हेकेशनसाठी कुठेतरी ट्रिपला निघालो आहोत, पण कुठे चाललो आहोत हे थोडंसं सिक्रेट आहे. आणि तुम्ही जर गेस करू शकत असाल तर नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हेकेशनला जाण्यासाठी ॲम्स्टरडॅम स्किफोल एअरपोर्टवरती तर पोहोचलो आहोत. जेव्हा जेव्हा मी विमानाचा प्रवास करेन तेव्हा मला माझा विमानाचा पहिला प्रवास नक्कीच आठवतो. तो म्हणजे साधारणतः 2011-12च्या सुमारास केलेला माझा पहिला डोमेस्टिक फ्लाईटचा प्रवास. जेव्हा कमवायला लागलो तेव्हा चेन्नई टू पुणे हे पहिलं फ्लाईट तिकीट मी माझ्या स्वतःच्या सॅलरीतून बुक केलेलं. अरे बापरे, काय ती एक्साइटमेंट होती, शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. आणि आता मात्र फ्लाईटनी प्रवास करणे हा आयुष्याचा एक भागच बनून गेलेला आहे. नेदरलँड्समध्ये येणं हे माझं कधी स्वप्नही नव्हतं आणि कधी प्लॅन सुद्धा केला नव्हता. या आयुष्यातल्या स्वप्नापलीकडल्या अनुभवांसाठी मी खरंच ऋणी आहे. चीज आहे, Bunnies. 9 बनीज. हे डच बनीज आहेत. 9 व्हॉट डू यू से इट? 9. याची काहीतरी हिस्ट्री आहे का बाळा? No, I don't know. यू डोंट नो? I don't watch it. I didn't know what it was. And here's a lollipop bag. Five. White chocolate. दुबई चॉकलेट. Dubai. येस, आपण खाल्लंय ना. तुला आवडलंय दुबई चॉकलेट? I like the top part, but the inside part not. यू डिडंट लाईक पिस्ताशियो? I do like pistachio, but not crunched. Like not like this one. Okay. I like this normal. Like I like to eat this one. Okay. Like that. द होल पिस्ताशियो यू लाईक टू इट. तर लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेले की आम्ही कुठेतरी ट्रिपला जाणार आहोत. थोडीशी अजून उत्सुकता ठेवते मी. या ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला कळेल की आम्ही कुठे आलो आहोत. मी तुम्हाला हिंट देईन आणि 80% तुम्ही नक्की गेस कराल की आम्ही कुठे गेलो आहोत. तर आता आम्ही ॲम्स्टरडॅमच्या एअरपोर्टवर आलो आहोत. अजिबात झोप झालेली नाही आहे, झोपलेलो नव्हतं, रात्रभर झोप लागली नाही मला. तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलेलेच. आणि त्यामुळे थोडंसं असं टायर्डनेस वाटतो आहे आणि डिहायड्रेशन झाल्यासारखं वाटतं आहे. आत्ता जस्ट ज्यूस घेतला. सकाळी 7-8 वाजता आम्ही घर सोडलं, 8 वाजता. आणि त्याच्यानंतर ॲम्स्टरडॅमला 10-10:15ला पोचलो. थोडंसं ब्रेकफास्ट केला आणि आता आम्ही इथं गेटजवळ आलो आहोत. आता वेट करत आहोत गेटवरती. मला व्लॉग करतानाच अनुपमचा फोन आला की ते बहुतेक बोर्डिंग गेट्स ओपन केलेले आहेत, लाईन ओपन केलेली आहे. तर आता मी जाते, फ्लाईटमध्ये जाते आणि तुम्हाला मी आमचा फ्लाईटचा एक्सपिरियन्ससुद्धा शेअर करेन. आणि हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. देसी मोमेंट्स इन युरोप या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. लांब 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 काय काय घेतलंयस तू बघू? व्हिडिओ गेम आणि कॅमेरा कुठे आहे? कुठला ज्यूस पिलास आता निया तू? Mango and I don't know, passion fruit. मँगो अँड पॅशन फ्रूट स्मूदी. I like to watch this. पहिल्यांदाच आम्ही या एअरलाइन्सने ॲम्स्टरडॅम डायरेक्ट प्रवास करत आहोत. जर्नी आहे 9 तासाचा. फ्लाईट एक्सपिरियन्स सांगायचाच झाला तर फ्लाईट एकदम क्लीन आहे, सीट्स एकदम कम्फर्टेबल आहेत. आणि राहिला सवाल फूडचा, तर हेवी लंचमध्ये आलू चना चाट आहे, त्याचबरोबर पॅशन फ्रूट क्रीम आहे, एक बनपाव दिलेला आहे, त्याच्याबरोबर बटर दिलं आहे आणि एक मेन कोर्स म्हणून त्याच्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला ओपन करून दाखवते. कसं आहे अनुपम? मेन कोर्समध्ये पनीरची भाजी, त्याचबरोबर कॉर्न पुलाव आहे आणि एक साधी सिंपल डाळ दिलेली आहे. काय बाळा? There's so many mountains.
It looks so sunny, like it's so bright. Oh, it's so bright. Won't the sun melt all the ice on the snow? Isn't it so pretty? हे बघा सनसेट किती सुंदर दिसत आहे आणि इकडे वरती तुम्हाला चंद्र सुद्धा दिसेल. आमस्टरडॅम मधून ही फ्लाईट दुपारी 1:30 वाजताची आहे आणि सकाळी 6 वाजल्यापासून निया सुद्धा जागी आहे. अजिबात ती फ्लाईट मध्ये 5 मिनिट सुद्धा झोपली नाहीये. शेवटी स्क्रीन बघून कंटाळा आला म्हणून ती थोडंसं ड्रॉइंग करत बसली. आणि आता त्यांनी दिला आहे हे लाईट डिनर. त्याच्यामध्ये व्हेजिटेबल रोल आहे आणि मसाला टी. फ्लाईटमध्ये 1-2दा थोडंसं टर्ब्युलन्स जाणवला, पण बाकी सगळं स्मूथ होतं. आता डेस्टिनेशनला पोहोचतच आहोत. मी त्यांची अनाउन्समेंट ऐकत आहे. हे बघा. निया सुद्धा एवढी एक्सायटेड आहे. ती फ्लाईटमध्ये 5 मिनिट सुद्धा अजिबात झोपलेली नाहीये. आता जस्ट लँड केलो आणि आम्ही वेट करत आहोत लॅडरसाठी. आता या कार्पेटवरून तर तुम्ही नक्कीच गेस करू शकत असाल की आम्ही कुठे चाललो आहोत ते. आल्या काय खाणार? वडापाव. वडापाव. किती वाजलेत? 5 वाजले. सकाळचे 5. सकाळचे 1 वाजू, 2 वाजू, पहाटेचे 3 वाजू. मुंबईचा वडापाव पाहिजे मला. पाहिजे पाहिजे. मला पण पाहिजे. मस्त. पिस्त होऊ दे, काही होऊ दे, झोप झाली नाही आहे. वडापाव तेवढा खाणार, काही पण होऊ दे. हो, आम्ही भारतात आलो आहोत. अचानक ट्रिप प्लॅन झालेली आहे. अनुपमच्या घरी माहिती आहेत आम्ही येणार आहोत, पण माझ्या घरी मी सरप्राईज देणार आहे. माहेरी माझ्या कोणालाच माहीत नाही आहे की मी येणार आहे ते. आणि ट्रिप खूप छान झाली. थोडंफार इनकन्व्हिनियन्स वाटत होता, पण फ्लाईट चांगली होती. फूड खरंच खूप चांगलं होतं. आणि आता आम्ही लोणावळ्यातल्या फूड प्लाझामध्ये थांबलो आहोत. वडापाव खाल्ला. इथून आम्ही पुण्याला माझ्या जाऊबाईंचं घर आहे तिथे जाणार आहोत. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.